नमस्कार. सौ लीला गोळे लिखित शांती ब्रह्म ही श्री एकनाथ महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 20व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. गिरिजाबाईंच्या मनीची पाल सारखी चुकचुकायची. त्यांना अशुभ वाटायचे, पण पतीची आज्ञा प्रमाण मानून गिरिजाबाईंनी आपल्या भावनांना आवर घातला होता. पण हरीच्या हातावर दयाची कवडी घातली. हरीने सहकुटुंब देऊळवाड्याचा उंबरा ओलांडला, मात्र त्या माऊलीचा भावनावेग अनावर झाला. कितीही म्हटलं तरी डोळ्यातून अश्रू थांबेनात. मनाची कालवा कालव कमी होईना. पुत्रस्नेह दुथडी भरून वाहू लागला व डोळ्याचे बांध फोडून भराभर अश्रुधारा वाहू लागल्या. त्या चटकन धावतच देवघरात गेल्या आणि मग मात्र त्यांना हुंदका आवरेना. गिरिजाबाईंची ही अवस्था दिवसेंदिवस वाढतच होती. त्यांना जणू उभे वारे सुटले होते. त्यांना जळी स्थळी काष्टी पाषाणी हरी, सुनबाई आणि नातवंडे दिसत होती. त्यांची ही व्यथा केवळ शाब्दिक सांत्वनाने कमी होणार नव्हती. या दुःखावर मलमपट्टी करायला केवळ जाणारा काळच समर्थ आहे असं नाथांना वाटलं. हल्ली एकनाथ देवघराऐवजी माजघरात जास्त बजू लागले होते. गिरिजाबाईंना ऐकू जाईल अशा बेताने हाती चिपळ्या घेऊन भजन म्हणू लागले. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. सकल जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीलं ऐसे नाही. चिपळ्यांच्या मंदमधुर नादात भावनेने ओथंबलेले शब्द गिरिजाबाईंच्या काळजाला भिडत व त्यांचे अस्थिर मन काही काळ शांत होई. देही विदेहता प्राप्त झाली असून सुद्धा एकनाथांची अवस्था पुत्रस्नेहामुळे ह्यापेक्षा वेगळी नव्हती. त्यांनी मन कितीही स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांची हुरहुर कमी होत नव्हती. या वास्तूला हरीच्या मुलांच्या दुडदुडण्याची सवय होती. ती बाल पावलं ह्या वाड्यापासून दूर, या पैठण नगरीपासून दूर दूर चालली होती. एकनाथांना उगाचच लहान मूल रडण्याचा भास व्हायचा आणि अनवधानाने ते म्हणायचे, अरे तो का रडतोय बघा, लक्ष नाही का कोणाचं. त्यांना बालपावलांची दुडदुड ऐकू यायची. साखळ्या वाळे वाजत असल्यासारखे वाटायचे. क्वचित बालहट्टही ऐकू आल्यासारखा वाटायचा आणि ते सहजच आत डोकावून जायचे. एकनाथ देवघरात पूजेला बसले की हरीचा थोरला प्रल्हाद देवघराच्या उंबऱ्याबाहेर उभा राहायचा आणि उंबरा ओलांडून आत येण्याची धडपड करायचा. नाथ म्हणायचे, अरे कुणीतरी त्याची अंगी काढा बरं. आत आलेला नागडा उघडा गोपाळकृष्ण नाथांच्या पाठीवर रेलायचा आणि गळ्याला मिठी मारून कोकरू घ्या कोकरू करायचा. या बाळस्पर्शाने नाथ रोमांचित व्हायचे. धातूच्या देवांना स्नान घालता घालता पाठीवरच्या नातवावर टिचकीने पाणी उडवायचे. त्यांनी विजयी पांडुरंगाच्या तळहातावर लोणी ठेवले की प्रल्हादाचा चिमुकला तळवा पुढे यायचा. त्यावरही लोण्याचा गोळा ठेवला जायचा. बाळाने तळहात चाटला की नाथांना पांडुरंगाने लोणी खाल्ल्याचे समाधान लाभायचे. एकनाथ प्रल्हादाचा गोडा व्हायचे. त्याच्या चिमुकल्या हाताचे रपाटे खायचे. त्याला कुशीत घेऊन झोपायचे व त्याला काऊचिऊच्या गोष्टी सांगताना रंगून जायचे. कधी हा नातू आज्याच्या मिशा कुरवळायचा तर कधी त्यांची शेंडी हलवत बसायचा. हे सारे बाळचाळे म्हणजे त्यांना कृष्णलीला वाटायच्या. दुसरा नातू मेघश्याम अजून दुपट्यात होता. नाथ जवळून जरी गेले तरी अनंत जन्मीची ओळख असल्यासारखा खुदकन हसायचा. कुणाच्या कडेवर असला आणि जर का त्याला नाथ दिसले की तो त्यांच्या अंगावर झेपावायचा. मुलांची किंचितही हेळसांड त्यांना खपत नव्हती. ती नातवंडे आज दृष्टिआड झाली होती. किती दिवस त्याचा काहीच नेम नव्हता. जीव हुरहुर लागला की नाथ झोपाळ्यावर बसायचे आणि मन स्थिरावण्याचा प्रयत्न करायचे, पण त्यामुळे उलट मनाची आंदोलने वाढायची. अशा या मनस्थितीत हल्ली नाथांना आपल्या आजी आजोबांची फार आठवण व्हायची. ज्याप्रमाणे आई झाल्याशिवाय मातृप्रेमाची ओढ कळत नाही, त्याचप्रमाणे आजोबा झाल्याशिवाय नातवंडांची ओढ कळत नाही. कारण ते नातं रक्ताचं असतं, ते अनुभवजन्य असतं. पदराचा आडोसा करून मला थंडी वाऱ्यापासून जपणारे माझे आजी आजोबा, पण मी मात्र सद्गुरू भेटीच्या ओढीने त्यांच्या मायेचा पदर टळकावून घरातून निघून गेलो. त्यांच्या जीवाची तेव्हा किती तडफड झाली असेल.
त्यांचा जीव काळजीने किती पोखरून निघाला असेल, त्यांचे प्राण तर अक्षरशः हवाहोश झाले असतील. पण तेव्हा मला त्यांच्या मनस्थितीची काहीच कल्पना नव्हती. हरी निदान आम्हाला नमस्कार करून सांगून सवरून घराबाहेर पडला. तो कुठे जाणार हे मला माहीत आहे, पण माझ्या आजी आजोबांना आपल्या 12 वर्षाच्या नातवाचा काहीच ठावठिकाणा नव्हता. पुत्र शोकाने विव्वल झालेली त्यांची मने नातवाच्या बेपत्ता होण्याने किती होरपळली असतील बरे. भगवंता, त्या वयोवृद्ध जीवांच्या तळमळीची मला जाणीव व्हावी म्हणून तर आज हा वियोगाचा प्रसंग माझ्या आयुष्यात आला नसेल ना. खरं म्हणजे हरीने घर सोडण्याचे काहीही कारण नव्हते, तशी परिस्थितीही नव्हती. केवळ आतताईपणाने, अहमन्यतेने त्याने सहकुटुंब घर सोडले आणि आमच्या हृदयाला त्याने घरे पाडली. त्यांना वाटे जे अटळ ते टळत नाही, सारे काही पूर्वनियोजनाप्रमाणे घडत असतं. अशा वेळी आपण आपल्याच आयुष्यातले प्रसंग त्रयस्थ भूमिकेतून पाहायचे असतात व मनाची शांती ढळू न देता आनंदित राहायचे असते. या अशा कठीण वाटणाऱ्या प्रसंगात ईश्वर स्मरण केलं की तोच सारं काही सोसण्याची शक्ती देतो. पण हे सारं माहीत असूनही नाथ अधूनमधून अस्वस्थ होत. त्यांचे डोळे पाझरू लागत. जणू स्वतःच्या सांत्वनासाठी ते गिरिजाबाईंना म्हणाले, असा किती दिवस शोक करायचा. डोळ्याला पदर लावत त्या म्हणाल्या, हरीला ही घर सोडण्याची आकाबाई का हो आठवली. देवतुल्य वडिलांची त्याला किंमत वाटली नाही की मातृप्रेम डावलताना तो अडखळला नाही. इथे त्याचे काय सुख दुखत होते हो. जाऊ दे ग. आपल्या श्रीखंड्यात एवढ्याच श्रीखंड्या कावड घेऊन आला. स्वतःचे नाव ऐकताच त्याच्या खांद्यावरची कावड किंचित थरारली. गिरिजाबाई म्हणाल्या, पहा ना, हा बिचारा पोरका श्रीखंड्या इतक्या लांबून आईबाबाचे प्रेम धुंडाळत इथवर आला आणि आपला हरी खुशाल या प्रेमाला लाथाडून निघून गेला. नाथ श्रीखंड्याकडे पाहत शांतपणे म्हणाले, अगं, या श्रीखंड्यातच आपण आपला हरी पाहू. दोन्ही चवड्यांवर बसलेला श्रीखंड्या क्षणभर दचकला. एकनाथ गुणगुणू लागले, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नित्याप्रमाणे नथुनावी एकनाथांची श्मश्रू करायला आला होता, म्हणून नाथ त्याच्याबरोबर मागल्या अंगणात गेले. डोक्यावर वस्त्रा चालवता चालवता तो बोलगेवढा नथू म्हणाला, नाथा, तुमचे केस लईच पिकायला लागले की. अरे, आता केस पिकणार नाही तर काय काळेभोर होणार. मी काय आता तरण का आहे. चांगला आजार झालो आहे 3 नातवंडांचा. हां, पर हरिपंडित येथून गेल्यापासून तुम्ही लईच उतरलात बघा. जीवाला काही घोर आहे का. नथू छदमीपणे म्हणाला, छे रे, घोर कसला. उलट आनंद आहे, आनंद. माझा हरी एवढ्या लहान वयात बायको मुलांसह काशी यात्रेला गेला म्हणजे आनंद नाही का. हात थांबवून आणि नाथांकडे रोखून पाहत नथू म्हणाला, नाथा, गावात लोक काहीच्या बाई बोलतात. हरिपंडित म्हणे तुमच्यावर रागवून भांडून तंडून निघून गेला. छे रे, लोकांचे ऐकतोस. तू आमच्याकडे नित्य येणारा. नुकताच तर हरीची हजामत करायला येऊन गेलास. तू कधी भांडण ऐकलंस का. इतक्यात एकनाथांच्या डोक्याला वस्त्रा लागला म्हणून त्यांनी केलं. जखमेवर बोट दाबून ते म्हणाले, आम्ही त्याला पोचवायला वेशीपर्यंत गेलो होतो. आमचं भांडण झालं असतं तर गेलो असतो का. वस्त्रा हातावर चटाचटा वाजवीत नाथू म्हणाला, हां, म्या बी तेच म्हणतो, पण लोक म्हणतात. नाथांनी वेशीपर्यंत जाण्याचं नाटक केलं. त्यांना अशी नाटकं लई जमतात, म्हणून तर ते भारूड लिवतात, कीर्तनात नाचतात आणि अडाणी भाषेत बोलून हुबेहूब नक्कल करतात. माथ्यावरच्या केसांची घाण फडक्यात गुंडाळून नथू घेऊन गेला. त्याने माथ्यावरच्या केसाप्रमाणे एकनाथांचे मनही कातरले होते. घरातल्या लहान लेकरांची उणीव भरून निघावी, मनाला विरंगुळा वाटावा म्हणून लीलाचा मुलगा मुक्तेश्वर त्याने काही दिवसापुरता इकडे राहायला आणला. लीलाला त्यामुळे फार बरं वाटलं. नाहीतरी आता तिला सासरच्या घरात स्वारस्य कुठे होतं. मुक्तेश्वराच्या निमित्ताने आता वारंवार माहेरी यायला मिळेल. शिवाय संततुल्य बाबांचा सहवास मुक्तेश्वराला मिळेल व इथले संस्कार त्याला होतील, हाच तिला आनंद होता. मुक्तेश्वर मुका असला तरी त्याची बुद्धी तल्लख आहे. त्याला चांगलं तारतम्य आहे, नजर चाणाक्ष आहे हे एकनाथांच्या लक्षात आले. त्यांनी आता आपले लक्ष मुक्तेश्वरावर केंद्रित केले.
त्याच्याशी ते हातवारे करून व नेत्रसंकेताने बोलण्याचा प्रयत्न करू लागले. ओठांच्या हालचाली, जिभेचे चलनवलन तो लक्षपूर्वक न्याहाळीत आहे असे व तसे स्वतः अनुकरण करण्याचा प्रयत्न करी. पण त्याच्या घशातून चित्रविचित्र आवाज निघत. श्रीखंड्या त्याच्याकडे विशेष लक्ष देऊन होता. नाथ समोर नसले की श्रीखंड्या मुक्तेश्वराशी त्याच्या पद्धतीने बोलत असे. या देऊळवाड्याच्या वास्तूच्या गुण म्हणा, मुक्तेश्वराचे प्राक्तन म्हणा, नाथांची पुण्याई म्हणा, अगर ईश्वरी प्रसादाचा चमत्कार म्हणा, पण मुक्तेश्वराच्या मुखातून नादब्रह्म प्रगटले. त्याने मोठ्या हिकमतीने पहिला अख्खा शब्द उच्चारला, एक. त्यामुळे वाड्यात आनंदाला पारावर उरला नाही. जो तो ज्याला त्याला सांगत सुटला. मुक्तेश्वराला वाचा आली. त्याला सरस्वती प्रसन्न झाली. त्याच्यावर नाथांची कृपा झाली. श्रीखंड्याने मुक्तेश्वराच्या मुखातून एक शब्द ऐकल्याबरोबर आनंदाने टाळी वाजवली. नाथ संध्याकाळी होणाऱ्या भागवत पुराणाच्या वेळी म्हणाले, आज माझ्या नातवाने पहिला शब्द एक उच्चारला. याला फार मोठा अर्थ आहे. परब्रह्म एक आहे. सारी सृष्टी एकाकार आहे. याचा आविष्कार त्याच्या वाणीतून झाला. इतके दिवस तो मुका होता. त्याची वाणी शून्याकार होती. शून्यापुढे कितीही शून्य काढली तरी त्याला काही अर्थ नसतो. पूज्यापुढे पूज्य कोटी, ते गणितासी पडे तुटी. पहिल्या पूज्यासी जे फाटा उठी, ते गणिती असंख्य. पहिल्या शून्याला जर फाटा फुटला तर त्याचा एक होतो आणि मग ती संख्या असंख्य किमतीची होते. मुक्तेश्वराच्या शून्याकार वाणीला फाटा फुटला व शून्याचा एक झाला. शून्यासी फाटा काढीजे, त्या नाव एक म्हणजे. एकपणे ही पूर्ण असीजे, सहजनी जे परिपूर्ण. पूर्वसंचित घेऊन जन्माला आलेला मुक्तेश्वर आजोबांच्या वरद हस्ताने, संस्काराने आपली शैक्षणिक प्रगती झपाट्याने साधू लागला. हरीची अनुपस्थिती आता बरीच अंगवळणी पडली होती. नथू नाव्याप्रमाणे विघ्नसंतोषी लोक अधूनमधून कानपिचके देतच होते. तेही अंगवळणी पडत होते. पण कधीकधी या बारीक चिमट्यांची बोच असह्य व्हायची व नाथांना वाटायचे काही दिवसापुरते पैठण सोडून दूर जावे. निदान हिच्या मनस्वास्थ्यासाठी तरी थोडा स्थानबदल करायला हवा. एकदा ते गिरिजाबाईंना म्हणाले, हरीसाठी तू नवस बोलली होतीस की पंढरपूरला जाऊन देवाला पूजा बांधू, आई अंबाबाईची ओटी भरू. हो, पण आत्ताच काय त्याचं? ते सारं हरी परत आल्यावर करायचं आहे. त्याची काशी यात्रा सफल झाल्यावर करायचं आहे. गिरिजाबाई सहाणेवर वात वळत म्हणाल्या, छे छे, देवाला असे साकडे घालणे म्हणजे त्याच्याशी सौदेबाजी करणे आहे. देवावर अविश्वास दाखवणे आहे. तो जणू काही विघ्न आणणारच आहे हे गृहीत धरून त्याला आमिष दाखवणे आहे. बरं, मग आपल्याला म्हणायचे आहे काय? मी म्हणतो, हरी परत येण्याची वाट न पाहता आपण पंढरपूरला आणि कोल्हापूरला जाऊन यावं. हरकलेल्या गिरिजाबाई म्हणाल्या, अगोबाई हो, त्या अद्याप कुठेच कोणत्याच यात्रेला गेल्या नव्हत्या. त्यांचं घर हेच जणून यात्रेचं ठिकाण झालं होतं. त्यामुळे वेगळ्या यात्रेला जायला मुळी उसंतच नव्हती. त्या साशंकपणे म्हणाल्या, पण आपलं रोजचं भागवत पुराण, त्यात खंड नाही का पडणार? ते मी बघतो. तुम्ही फक्त यात्रेच्या तयारीला लागा. प्रवासाच्या दृष्टीने देश, काल, परिस्थिती तशी बिकटच होती. लुटालूट, अपहरण, दरोडे, बलात्कार इत्यादींना जणू राजमान्यता मिळाली असावी असे वाटत होते. कारण त्यावर काहीच नियंत्रण नव्हते. शासनकर्ते उन्मत्तपणे वागत होते व न्यायदेवता त्यांच्या बाजूनेच झुकत होती. त्यामुळे एकट्या दुकट्याने प्रवास करणे धोक्याचे होते. नाथ यात्रेला जाणार हे समजल्यावर 10-5 मंडळी त्यांच्याबरोबर जायला तयार झाली. आता पुराणापूर्वी किंवा नंतर प्रवासासंबंधी गप्पा रंगू लागल्या. वाटेत घडणारे अत्याचार, जुलूम, जबरदस्ती इत्यादींच्या नव्या जुन्या गोष्टी एकमेकांना सांगण्याची जणू अहमहमिका लागली. बिदर संस्थानातून आलेल्या व आता पैठणमध्ये स्थायिक झालेल्या कुटुंबांपैकी एक जण अनुभव सांगू लागला. मागे बिदर परगण्यातील नारायण विभागात मोठा दुष्काळ पडला होता. जीवमात्राची अन्नान्न दशा झाली तेव्हा तिथल्या दिगंबरपंत देशपांड्यांनी आपल्या अधिकारात सरकारी गोदामातले धान्य दुष्काळग्रस्तांना वाटून टाकले. त्यामुळे बिदरचा बादशहा संतप्त झाला आणि त्याने हुकूम फरमावला की 2 महिन्यांच्या आत
दिगंबर पंताने 2 लक्ष रुपयाचा भरणा करावा. तोवर त्याच्या 5 वर्षाच्या मुलाला माझ्याकडे ओलीस ठेवावे. जर ठराविक मुदतीत पैसे नाही भरले तर त्या मुलाला मुसलमान केले जाईल. दिगंबर पंतांच्या मुलास दासोपंतास ताबडतोब राजधानीत कोठडी बंद करण्यात आले. दिगंबर पंतांना 2 लक्ष रुपये भरण्याची ऐपत नव्हतीच. ते अत्यंत चिंतेत होते. पण देवतारी त्याला कोण मारी हे शेवटी खरे ठरले. बादशहाने घातलेली 2 महिन्याची मुदत संपायच्या आत कोणीतरी दत्ताजी पडेवार नामक माणसाने अपेक्षित रकमेचा भरणा केला व लहानग्या दासोपंताच बादशहाच्या पंजातून मुक्त केले. अवघ्या 5 वर्षाचा दासोपंत एकटाच घरी आलेला पाहताच सर्वांना आश्चर्य वाटले. पण हा दत्ताजी पडेवार कोण त्याचा मात्र कधी पत्ता लागला नाही. या गोष्टीला बरीच वर्षे झाली असली तरी अद्याप बाह्य परिस्थितीत अगर राजकीय परिस्थितीत तसा काहीच बदल झाला नाही. दंगे धोपे लूटमार चालूच आहे. विचारमग्न झालेले एकनाथ म्हणाले, हा दासोपंत असतो कुठे? ती व्यक्ती म्हणाली, आता ते बरेच मोठे झाले आहेत. शिवाय सिद्ध पुरुष आहेत. त्यांचा मुक्काम अंबाजोगाईला असतो. त्यांच्याशी सारीपाट खेळायला प्रत्यक्ष दत्तात्रेयाची स्वारी येते म्हणे. नाथांना वाटले, या सिद्ध पुरुषाचे एकदा दर्शन घ्यायला हवे. आता यात्रेचे प्रस्थान ठेवायचे होते. भागवत पुराणाचे काय करायचे हे अद्याप ठरत नव्हते. नित्य श्रवणाला येणारा श्रोता आणि टीका लिहून घेणारा तो साधक एकनाथांच्या चांगला लक्षात राहिला होता. कारण तो अधूनमधून नाथांच्याकडून लिहिलेली मराठी टीका तपासून घेई. हल्ली तो एकनिष्ठ साधक बरेच दिवसापासून दिसत नव्हता. त्यामुळे नाथांनी त्याची सहज चौकशी केली तर कळले की श्रीमद भागवताचे 2 अध्याय झाल्यावर तो अचानक काशी यात्रेला गेला. त्याने आपल्याबरोबर ते 2 अध्याय नेले आहेत. शिवाय जाताना तो एकनाथांना नमस्कार करून सांगून गेला. नाथांना वाटले, हल्ली माझी मनस्थिती स्थिर राहत नाही म्हणून विस्मरण झालं असेल. ते श्रोत्यांना पुराणाच्या वेळी म्हणाले, आपण श्रोते मंडळी म्हणजे जगदीश मूर्ती. आपण जर मला पंढरपूर कोल्हापूरला जायची परवानगी दिली तर ती यात्रा करून यावी म्हणतो. पण भागवत पुराणाचे काय करायचे? लगेच त्यातले सातत्य सांभाळणारे आणि अभ्यासू श्रोते म्हणाले, महाराज आपण निश्शंकपणे यात्रा करून यावे. तोवर आम्ही झालेल्या अध्यायांची या ठरलेल्या वेळी पारायण करू. आपण आल्यावर मग पुढच्या टीकेला सुरुवात करावी. यात्रेच्या तयारीला वेगाने सुरुवात झाली. पैठणच्या वाड्यातली व्यवस्था पाहायला, पूजा हव्य कव्य अतिथी अभ्यागत सांभाळायला उद्धव व श्रीखंड राहतील असं गिरिजाबाई म्हणाल्या. श्रीखंड हात जोडून नम्रपणे म्हणाला, बा मी दक्षिणेकडचा मुलूक पाहिला नाहीये. आपली अनुज्ञा असेल तर मला आपल्याबरोबर तीर्थयात्रा घडेल. शिवाय आपल्या उभयतांच्या सहवासाचा लाभ होईल, अंतर पडणार नाही. नाथांची संमती मिळताच त्याला लहान मुलासारखा आनंद झाला. उद्धवाने सेवेची पूजा अर्चा नैवेद्य वैश्वदेव करायचा. दुपारी प्रवचनाची तयारी करून भागवत पारायण करायचे. सायंकाळी आरती, रात्री शेजारती करायची इत्यादी कामांची जंत्री त्याला सांगितली. उद्धवाच्या देवाची त्याच्या श्रद्धेची आता खरी कसोटी होती. उद्धवाने मोठ्या आनंदाने नाथांच्या आज्ञेपुढे मान झुकवली. उत्तम मुहूर्त पाहून सर्व मंडळींसह नाथ पंढरपूरला निघाले. वेशीपर्यंत टाळ मृदुंगाच्या दिंड्या त्यांना पोहोचवायला आल्या होत्या. पूर्वी ज्ञानेश्वर माऊली आळंदीहून पंढरपूरला जात असत. आज एकनाथ पैठणहून पंढरपूरला निघाले होते. प्रवासात सकाळी मार्गक्रमणा करीत असताना हरिपाठ म्हटला जाई. दुपारी गर्द सावली आणि पाण्याची सोय पाहून मंडळी फराळासाठी विसावत. मग विश्रांती झाली की कलत्या दिवसाला पुन्हा प्रवासाला सुरुवात होई. त्यावेळी नामगजर, अभंग, पदे, गवळणी इत्यादी टाळ विणेच्या गजरात सुरू होई. त्यामुळे प्रवासाचा शीण वाटत नसे. एखाद्या वस्तीचे ठिकाण पाहून रात्रीचा मुक्काम होई तेव्हा एकनाथ महाराज थोडे प्रवचन अगर कीर्तन करीत. श्रीखंड्याबरोबर असल्याने त्याचा फारच उपयोग होत होता. कुठलंही गाव दृष्टीपथात आलं की हा आधी त्या गावात जाई. तिथल्या पाटलाला भेटून यात्रेकरूची सोय लावे. बरोबर प्रवासासाठी सामानासाठी काही बैलगाड्या होत्या. त्यांना वंगण पाहणे, बैलाला चाऱ्या पाण्याची सोय करणे, शिवाय जमेल तिथे फलाहाराची अगर भोजनाची सोय करणे ही सारी कामे बिनमोपाट करीत असे. श्रीखंडाला ह्या साऱ्या उलाढाल्या कशा जमतात हे सर्वांनाच कोडे वाटे.
श्रीखंडाचे वेळापत्रक अगदी काटेकोरपणे ठरलेले होते. सकाळी उठला की सर्वांच्या मुखमार्जनाची सोय पाही. मग थोड्या मुक्कामावर स्नानाची व्यवस्था पाही. सर्वांच्या संध्या होईपर्यंत एकनाथाचे व स्वतःचे धोतर पंचे धुवून सुकवून टाकी. मग टाळ मृदुंगाच्या नादात अभंग म्हणण्यात सामील होई. जेवणाच्या वेळी तो एकनाथांना वाढायला, त्यांचे उष्टे काढायला तत्परतेने उभा असे. सर्वांच्या शेवटी तो स्वतःची पोटपूजा करी. गिरिजाबाईंना वाटे, बरं झालं बाई श्रीखंड्याबरोबर आला ते, नाहीतर प्रवासाची दगदग झाल्यावर मला इकडच्या साऱ्या व्यवस्थेकडे लक्ष देणं कसं जमलं असतं. मुक्कामाला गेल्यावर तो नाथांचे पाय रगडी, त्यांना तेलाचे मालिश करी. नाथ म्हणत, अरे श्रीखंड्या, तू सुद्धा जमला आहेस, आता विनाकारण माझ्यासाठी का शिंटोस. पण तो म्हणे, महाराज, तुमची सेवा केली की माझा थकवा जातो, मला समाधान मिळते. शिवाय मी आपल्या मानाने तरुण नाही का. कुणी कोणी आपापसात म्हणत, अहो हा श्रीखंड्या इतकी दगदग करतो, हा दमत कसा नाही. त्याच्या दमण्याचे जाऊ द्या, पण तो बरोबर असल्याने आपल्याला सुद्धा शीण येत नाही असं मला वाटतं. तो आपल्या सर्वांची किती सोय पाहतो. त्याच्याजवळ काय जादू आहे ते पांडुरंग जाणे. इतके दिवस आपला प्रवास चालू आहे तरी तो सर्वांची काळजी वाहतो आहे. भिंगरीसारखा फिरतो आहे तरी दमत नाही, शिणत नाही, कंटाळा नाही की आळस नाही. खरंच देव यापेक्षा वेगळा असतो का. श्रीखंडाच्या कानावर असं बोलणं आलं की तो कामात गर्क असल्याचा बहाणा करी आणि तिकडे दुर्लक्ष करी. हे प्रकरण इथेच संपलं. हरिओम तत्सत.